गुड इव्हनिंग. आज आपण गव्हर्नमेंट एस्टिमेशन सॉफ्टवेअरचा डेमो पाहणार आहोत. यामध्ये मोस्टली गव्हर्नमेंटचे एस्टिमेट्स बनवण्यासाठीच सॉफ्टवेअर आहे, पण याच्यावर तुम्ही प्रायव्हेटचे देखील एस्टिमेट बनवू शकता, बँक लोनचे पण एस्टिमेट बनवू शकता. PWDचा SSR यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेला आहे. तर मी सॉफ्टवेअर ओपन करतो. हा त्याचा आयकॉन आहे. तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले काही व्हिडिओ व्हर्जन मधले आहेत. सेल्फ व्हर्जन पुढे सगळं झाले, कारण आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये काही तसं चेंज झालेलं नाहीये. प्रोसेस आणखी सेमच आहे तशी. जे फार थोडेफार आयटम्स बदलतात, डिलीट होतात, ते आपण प्रत्येक वर्षी SSR अपडेट करत असतो. त्याप्रमाणे ते होत असतं. तर या ठिकाणी हे सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपल्याला युजर ID, एक पासवर्ड दिला जातो. तो टाकून आपण लॉग इन करायचं असतं. ठीक आहे. तर असं तुम्हाला एक विंडो ओपन होते, ज्याच्यामध्ये न्यू एस्टिमेट बनवायचं असेल तर इथे तुम्ही क्लिक करायचं. एक्झिस्टिंग एस्टिमेट असेल तर इथे क्लिक करायचं. मग इथे तुम्हाला लिस्ट दिसते की वेगवेगळ्या प्रकारचे केलेले एस्टिमेट्स. इथे मी न्यू एस्टिमेट वर क्लिक करतो. वर्क ID हा ऑटोमॅटेड जनरेट असतो. मला SSR सिलेक्ट करायचा आहे. तर हा 22-23 आपण घेतलेला आहे. प्रिपेड बाय आणि चेक बाय. तर तुम्ही एस्टिमेटच्या खाली स्टॅम्प बघितले असतील, तर प्रिपेड बाय, चेक बायचे स्टॅम्प आहेत. यानंतर इथं तुम्हाला कामाचं नाव टाकायचं असतं. तर तुमच्याकडे आयटम नंबर रेडी आहेत का आता जे तुम्ही इस्टिमेट केलेले आहेत त्यापैकी? म्हणजे मी तुम्हाला काही एक पर्टिक्युलर पूर्ण टोटल इस्टिमेटच्या ऐवजी मेन मेन आयटम्स जे आहेत ते तुम्हाला मी हे करेल, दाखवेल की कशा प्रकारे त्या आयटम्सवर इस्टिमेट केलं जातं. ओके सर. कुठले आहेत तुमचे, तुम्हाला ज्या आयटम्स पाहायचं आहे कशा प्रकारे केलं जातं? ठीक आहे. चालेल. नसेल तर मी एक रॅन्डमली आपण काही आयटम्स पाहूया. हा, बोला. ठीक आहे. मी आता एक टेस्ट डेमो इस्टिमेट तयार करतो. टेस्ट किंवा डेमो इस्टिमेट म्हणता येईल. हं? याच्या आधीचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले, तुम्हाला काही शेअर केलेत तसे ग्रुपवर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या प्रकारचे एस्टिमेट्स पूर्ण बनवून दाखवलेले आहेत तसे. आज तुमच्यासाठी मी फक्त रॅन्डमली आपण बरेचसे आयटम्स घेऊन पाहूया. वेगवेगळे जे आयटम्स आहेत ते. तर मी तर टेस्ट डेमो इस्टिमेट म्हणतो. तुम्हाला जर बिल्डिंगचं काम करायचं असेल तर बिल्डिंग वर्क आहे. ब्रिजचं काम करायचं असेल तर बिल्डिंग वर्क, ब्रिज वर्क आहे. आणि रोडचं काम करायचं असेल तर रोड वर्क आहे. तर हे एस्टिमेट बनवण्यासाठी तुम्हाला हे सिलेक्ट केलं तर त्याच्या पुढे तुम्हाला जर बिल्डिंग वर्क असेल, मल्टी फ्लोअर असेल, म्हणजे आता SSR आपण पाहिला की SSR हा ग्राउंड फ्लोअरचा कन्सिडर करून बनवलेला आहे. तुम्हाला वर जर तुमचे आयटम्स एक्झिक्यूट करायचे असतील तर तुम्हाला हे रेट करताना त्याचे फ्लोअर राईज द्यावा लागतो, बरोबर, म्हणजे लिफ्ट द्यावी लागते. तर आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये ते डिफाईन करावं लागतं की आपण जे एस्टिमेट बनवतो ते मल्टी फ्लोअरचं आहे का. तर मल्टी फ्लोअरचं जर असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागतं. यानंतर इथे ब्रिज वर्क आहे. ब्रिज वर्क जर तुम्ही करत असाल तर लिफ्ट असते, कारण जे ब्रिजचे पियर्स असतात ते खूप उंच असतात आणि त्याला तुम्हाला लिफ्ट नुसार रेट बदलतो त्याचा. हा. आणि रोड वर्क असेल तर किलोमीटर वाईज आहे. आता किलोमीटर वाईज आहे म्हणजे कसं, तर आता तुमचे जे खाणी जे आपण लीड कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस तुमची जी आपण प्लांट कन्सिडर केलेलं असतं किंवा मटेरियलचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कन्सिडर केले असतं. समजा आपला 2 किलोमीटर 5 किलोमीटरचा रोड आहे, तर त्या रोडसाठी एकच लीड सोर्स धरून जमणार नाही आपल्याला, कारण जसं जसं तुम्ही पुढे जाताल तस तसं तुम्ही खान अर्धा किलोमीटरचा जरी डिफरन्स पडला तरी सुद्धा आपलं लीड बदलतो, आपल्याला रेट तसे जास्त भेटू शकतो. त्यामुळे तुम्ही किलोमीटर वाईज आरे बनवू शकता. हं? तर अशी प्रोव्हिजन पण आहे सॉफ्टवेअरमध्ये केलेली. तर 5 किलोमीटरचा रोड असेल तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारचे लीड तिथे तुम्हाला ते देता येऊ शकतात. ठीक आहे. तर बिल्डिंग वर्क आहे आपला मल्टी फ्लोअर आपण घेऊयात. या ठिकाणी नोटिफाईड एरियामध्ये जर तुमचा कुठला प्रोजेक्ट येत असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करायचा असतो तुमचा. मला सांगू शकाल कुठला प्रकारचा एखादा पाहायचा आहे तुम्हाला, नोटिफाईड एरिया कुठला असेल तर? म्युन्सिपल काउन्सिल. म्युन्सिपल काउन्सिल आहे का? ठीक आहे, चला.
तर काय जास्त फरक पडत नाही, कारण कुठलाही घेतला तरी ते पर्सेंटेज हे करायचं ती पद्धत आपण पाहिलेलीच आहे. हा, ऍडिशन करायचं असतं, डिलिशन नंतर सॉरी पहिले डिडक्शन करायचे असतात. तर हे पर्सेंटेज इन्क्रीज ऍड करायचं, त्याच्यानंतर मग आपलं रेट अनालिसिस करायचं, आणि परत एकदा मग त्याचा रेट कॅल्क्युलेट करायचा. त्यामध्ये आपण लेबर्सेस फक्त पहिलं डिडक्शन करतो, नंतर परत तेवढं सेम लेबर्सेस ऍड करून घेत असतो. सेम पद्धतीनं इथे पण मग कॅल्क्युलेट केलेलं ज्यावेळेस आपण नोटिफाईड एरिया करतो त्यावेळेस. अदर पर्सेंटेज आता ते आम्ही सांगू तुम्हाला, आता तर सध्या कुठेही वापरलं जात नाही, प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत. सेव्ह अँड प्रोसीड बनायचं येते या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट टेम्पलेट तयार झाली का. ओके म्हणतो मी याला. आता ही जी विंडो दिसते आता, या विंडो मध्ये मला मेजरमेंट, रॉयल टेस्ट, रिपोर्ट, चार्जेस एवढेच महत्वाचे आहेत आज. त्यातल्या त्यात पण आपल्याला फक्त मेजरमेंट्स एंट्री करायचे आहे. तर मेजरमेंट्स जर एंट्री केले, जे क्वांटिटी आल्या, तर पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे ते एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रमाणे ते ऑटोमॅटिकली होऊन जातात. म्हणजे तुम्हाला कुठलाही लीड चार्ट करायची गरज पडत नाही, तुम्हाला कुठलंही रेट अनालिसिस करायची गरज पडत नाही, तुम्हाला मटेरियल कन्झम्पशन चार्ट मिळून जातो ऑटोमॅटिकली, तुम्हाला रॉयल्टी कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली येऊन जातात, तुम्हाला क्वेरी चार्ट तो ऑटोमॅटिकली तयार होऊन जातो, रेट अनालिसिस तर ऑटोमॅटिक येतं, ॲबस्ट्रॅक्ट शीट, रिकॅप शीट. ठीक आहे. तर एक्सेल मधलं कुठलंच फॉर्मॅटिंग करावं लागत नाही. तर आपण एक एक्सकॅव्हेशनचा आयटम धरून पाहूया. ठीक आहे. तर एक्सकॅव्हेशनचा वाटलं तर मी चला 21.06 आपण हा आयटम, तुम्ही तुमच्याकडे असेल तर सांगा मला तसं कुठले आयटम घ्यायचे असेल तर. तर एक्सकॅव्हेशनचा हा हार्ड मुरूम मधला समजा जर मी आयटम घेतला, एक्सकॅव्हेशन करायचं मला हार्ड मुरूम मधलं, तर या ठिकाणी पहा ऑटोमॅटिकली तो इथे तुम्हाला एस आयटम नंबर हे करायचा असतो, डायरेक्टली टाईप करायचा, किंवा इथे ड्रॉपडाऊन आहे त्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा 21.0 पुढचा आयटम पाहायचा आहे तर इथं तुम्ही पुढे असं राईट साईड लेफ्ट साईड असं तुम्ही शिफ्ट करू शकता. ठीक आहे. आयटम स्वाईप करू शकता. त्याचं बेसिक रेट, लेबर रेट, त्याचं युनिट काय आहे हे जे SSR मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे त्याने ऑटोमॅटिक घेतलेलं आहे. स्पेसिफिकेशन नंबर काय आहे, आयटम कोड काय आहे, रेफरन्स नंबर काय आहे, पेज नंबर काय आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला इथे आता मेजरमेंट एंट्री करायचं असतं. म्हणजे बाकीचं आपल्याला फक्त आयटम नंबर टाकला की पुढे मेजरमेंट एंट्री करायचं. समजा एक्सकॅव्हेशन करायचं तर समजा फॉर मी लिहिलं की फुटिंग्स. ठीक आहे. नंबर समजा काय आपल्या C4, C10, C11 असं आपण डिस्क्रिप्शन लिहित असतो ना. किंवा रोडचं असेल तर काय लिहितो आपण, फॉर रोड फ्रॉम हा चौक तर ते चौक, किंवा चेनेज लिहितो आपण वाटलं असतं. तर त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन लिहायचं, त्यानंतर एंटर करायचं. इथं फक्त मेन लक्षात ठेवायचं की आपल्याला एंटर करत पुढे जायचंय. फॉर्म्युला आता मग काय आहे फॉर्म्युला, तर इथे नंबर देतात मला दोन. हा, तर आता इथं आपण 3 फुटिंगचं करतो, मग मी 3 लिहितो, एंटर. समजा 3 एकत्र केल्यात म्हणजे याचे साईज एकच असणार आहे, तर मी 1.2 बाय 1.2 बाय डेप्थ किती एक्सकर्शनचे आहे तर समजा 1.5 मीटर आहे. रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला मेजरमेंट्स दिसायला लागलं, आणि इथं वर त्याच्या रेट कॅल्क्युलेट करून अमाऊंट पण दिसायला लागली. ठीक आहे. तर याच्यानंतर मला परत आणखी फॉर दुसऱ्या फुटिंगचा आहे, फुटिंग्स नंबर P23, P32, असं असं अजून असते असेल समजा. ठीक आहे. एंटर एंटर. समजा अशा 12 फुटिंग आहे. एंटर. यांची साईज आहे 1.5 बाय 1.6 बाय, डेप्थ आहे समजा त्यांची ऍव्हरेज डेप्थ आहे 1.45. एंटर एंटर एंटर. रेकॉर्ड ऍडेड. ठीक आहे. आता हे दोन्हीचे मिळून म्हणजे लाईन आयटम लिहायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू फक्त मेजरमेंट ऍड करत चला. ठीक आहे. आणि या दोन्हीची टोटल आहे ती तुम्हाला इथं दिसतीये, त्याची अमाऊंट दिसतीये, रेट दिसतोय, अमाऊंट दिसते. आता याच्यामध्ये त्यानं कुठलेही आणखी रेट अनालिसिस केलेलं नाही, फक्त बेसिक रेटवर कॅल्क्युलेट करतो सगळं. ज्यावेळेस आपल्याला आता इथं कारण लीडचा प्रश्न नाही कुठला, त्याच्या पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण फायनल बनवू करायचं आपल्याला, त्यावेळेस तो मग सगळं रेट अनालिसिस तयार करतो एकदाच. आता फक्त मेजरमेंट आपण एंट्री करतो आणि बेसिक रेटनं तो कॅल्क्युलेशन आपल्याला अमाऊंट सांगतो. ठीक आहे.
तर ज्यावेळेस आपल्याला नवीन एमटीएस लिहायचं म्हणजे एका खाली एक लिहायचं त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता किंवा इथं नेक्स्ट एमटीएस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करू शकता. तुम्हाला ज्यावेळेस नेक्स्ट आयटम म्हणायचं आहे हा नेक्स्ट आयटम म्हणायचंय म्हणजे पुढचा आयटम लिहायचं तर आपल्याला नेक्स्ट आयटमवर क्लिक करायचं तो इथे ही विंडो तुमची ओपन करतो. मग या ठिकाणी आपण टाईप करू शकतो समजा आता एस्टिमेशन झालं तर मला समजा बॅक फिलिंग करायची आहे हा बॅक फिलिंग करायची. तर बॅक फिलिंग मध्ये परत दोन टाईप आहेत अवेलेबल रूम मधून करायची अवेलेबल मटेरियल. तर मी काय करतो अवेलेबल मटेरियल मधून करतो समजा याचं लिहितो 21.36 एंटर फिलिंग इन क्लीन फ्रॉम अप्रूव्ड एस्टिमेटेड मटेरियल. आपण काय करूया की आपला हार्ड रॉक होता ना सॉरी हार्ड मुरुम होता तर सगळ्याच्या सगळं मटेरियल आपल्याला वापरता येते असं समजूया. मग आपण काय लिहित असतो इस्टिमेट करताना तुम्ही पाहिलंय की सेम ॲज आयटम नंबर असं देतो तर त्यासाठी इथं ऑप्शन करून ठेवलेला आहे पहा सेम ॲज तुम्हाला सगळीच्या सगळी क्वांटिटी घ्यायची असेल तर सेम ॲज तुम्ही डायरेक्टली इथं सिरियल नंबर 1च्या एवढी आपल्याला हवी आहे तसं घ्या. किंवा इथं पर्सेंटेज ऑफ आयटम तुम्हाला वाटलं की या 1 नंबर आयटमच्या 50% वापरायची 70% वापरायची तर त्याप्रमाणे तुम्ही इथं पर्सेंटेज पण देऊ शकता. तुम्ही आता इथं सेम ॲज घेतो दुसऱ्या ह्याला मी तुम्हाला पर्सेंटेज करून दाखवतो. एंटर 48.24 आली क्वांटिटी सेम ॲज आयटम नंबर 1 आली एंटर रेकॉर्ड ऍडेड. ठीक आहे आलं. तर म्हणजे असे ऑप्शन्स करून ठेवलेले आहेत. हम्म? परत नेक्स्ट आयटम करायचं मला पुढचा आयटम समजा आता आपण फिलिंग झालं मग डायरेक्टली पीसेस घेऊ वाटलं सर हा आता इथपर्यंत आपल्याला कुठेही त्यांना लीड विचारले नाहीत कारण हे एस्टिमेशन फिलिंग अवेलेबल रूम मधून करतो त्यामुळे त्याला कुठल्यालाही लीड लागत नव्हता. बरोबर आहे. इथपर्यंत तुमची काय शंका आहे. माझा आवाज क्लिअर आहे तुम्हाला. फास्ट होतंय थोडं. नाही सर, बरोबर चालू. ठीक आहे. तर आपल्याला नेक्स्ट आयटम घ्यायचा तर नेक्स्ट आयटमवर क्लिक करतो. आपल्याला M10 पीसीसी घ्यायची तर M10 पीसीसीचा काय आयटम नंबर आहे 24.01 किंवा इथून ड्रॉपडाऊन असले करता इथं गेला तुम्ही तिथलं असं करून दाखवतो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट हा 24.01 तर समजा 24.04 घ्यायचा M15 घ्यायचा किंवा M20 घ्यायचा आहे. ठीक आहे तर 24.01 घेऊया आपण. ठीक आहे. मग आता इथं लिहायचं आपल्याला पीसीसी कुठे करायची तर फॉर फुटिंग अँड क्लीन तर तुम्ही आधी लिहू शकता. मला जर त्या estimate लिहायचं नाही, तुम्ही मेजर तयार करून ठेवतो मला डायरेक्टली एंट्री करायची आहे हा तर तुम्ही इथे डायरेक्टली एंट्री पण करू शकता म्हणजे डायरेक्टली मी या ठिकाणी हे केलं आणि मला वाटलं की ही माझी क्वांटिटी आहे 28 क्युबिक मीटर आहे एंटर. तो काय विचारतो लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सिमेंट म्हणजे ज्या ज्या आयटमला लीड येतो ते तो डायरेक्टली आयडेंटिफाय करतो आणि आपल्याला सांगतो इथे लीड लागेल आपल्याला म्हणून मग तो आपण द्यायचं लीड फॉर सिमेंट मग हा डायरेक्टली लीड चार्ट मध्ये होतो आपल्याला. सिमेंटचं लीड किती आहे समजा एक आपलं आहे ते 23 किलोमीटरवरून येते एंटर. कुठून येत आहे तर समजा आपण कसं जाऊया की वाघोलीवरून येते गाव आहे पुण्यात वाघोलीवरून येते एंटर. पुढे विचारतो लगेच तो लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सँड एंटर. सँड येते समजा एक 134 किलोमीटर येते एंटर. ती येते समजा टेंभुर्णीवरून येते असं आपण धरूया किंवा डी1 वरून येते एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल क्रश मेटल एंटर. क्रश मेटल येते समजा एक 18 किलोमीटरहून येते येते समजा खडी मशीन चौकातून येते हा एंटर एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल 40 mm ते पण समजा दुसऱ्या ठिकाण खडी मशीन चौकातून. तर हे जर झालं तर इथं पहा तुम्हाला असं दिसतंय की इथं अजून त्याला रेकॉर्ड केलेलं नाहीये जोपर्यंत ते रेकॉर्ड म्हणत नाही रेकॉर्ड म्हणतो तोपर्यंत एंटर फक्त दाबत राहायचं. रेकॉर्ड ऍडेड. ठीक आहे. किती आली आपली क्वांटिटी 28 आले. ठीक आहे. मग आता मी पुढचा जर आयटम घेतला आता प्रत्येक वेळेस तुम्हाला सिमेंट एकदा त्याला सांगितलं आपण सॉफ्टवेअरला की तुला एवढे सिमेंट एवढ्या किलोमीटर येणार आहे तुम्हाला सँड एवढ्या किलोमीटर येणार आहे
तर तो पुढच्या वेळेस आपल्याला विचारत नाही, कारण त्या प्रोजेक्टला एकदा सांगितलं की त्याला झालं का. तर त्यावेळेस मी त्याला नेक्स्ट आयटम म्हणतो ना. तर समजा मला आता आपण या ठिकाणी डायरेक्टली M20 स्लॅबचा आयटम घेऊ 25.70 हा 25.7. तर 25.7 आहे एंट्री करताना झालेला त्यामुळे तो 20.7 हा रिएन्फोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट कशासाठी आहे तर स्लॅबसाठी आहे. आपण तिथं मल्टी फ्लोअर लिहिलं होतं पहा, बरोबर. PCC ला त्यांना विचारलं नाही तर फ्लोअर सिलेक्ट करा, कारण स्लॅब आहे म्हटलं फ्लोअर आला. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, आपल्याला जो फ्लोअर असेल. समजा माझं काही असं रिपेअर मेंटेनन्सचं काम होतं, मग असं एस्टिमेशन पण होतं, PCC पण होती काही. समजा सेकंड फ्लोअरला माझं काम आहे, तर तू 2 डायरेक्टली एंट्री करतोय एंटर. डायरेक्टली मी ते या ठिकाणी देतो की सेकंड फ्लोअर जो आहे तो माझा स्लॅब ओव्हर ओल्ड क्लासरूम. ठीक आहे. तर हे आहे एंटर. एकच आहे तो स्लॅब 12 मीटर बाय 12 मीटर बाय 0.6 इंच थिकनेसचा स्लॅब आहे. एंटर. मोठा हॉल होता 12 मीटर बाय 12 मीटरचा. त्याला मला करायचं. आता त्याने विचारलं का मला सिमेंट वगैरे हे ते. हं? विचारलं, कारण तुला ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे आपण. ठीक आहे. मग आता हे जर झालं तर परत मग नेक्स्ट आयटम करा, नेक्स्ट आयटम करा. असं तुम्ही कुठलीही item तुम्ही ऍड करू शकता, त्याला काही लिमिट नाही. आयटम मला करून टाका. पुढचा आयटम समजा मी ब्रिक वर्क, चला स्टीलचा एक सांगतो हा. तर स्टीलचा आयटम आहे आपला 26.33 सेंटर हा TMT स्टील. तर आता TMT स्टील माझं हे सेकंड फ्लोअरलाच होतं, पण त्यामध्ये मी काय करतो पर्सेंटेज ऑफ आयटम, म्हणजे आपण काय म्हणत असतो कॅल्क्युलेशन करताना. तर 4 नंबरचा आयटम म्हणजे जो स्लॅबचा आयटम होता त्यामध्ये मला 60 किलो 70 किलो पर क्युबिक मीटर प्रमाणे स्टील वापरायचं. तर ते कसं लिहिणार मी इथं, तर पर्सेंटेज ऑफ आयटम मध्ये क्लिक करायचं. चौथ्या नंबर आयटमच्या 70 किलो. चौथ्या नंबरचा आयटम सेकंड फ्लोअर आणि तर पर मेट्रिक टन मी करतो. आणि किती पर्सेंटेज आहे तर 70 किलो आहे. ठीक आहे. असं तुम्ही जर केलं तर तो तुम्हाला कॅल्क्युलेशन करतो बघा 21.6 क्वांटिटी इंटू 70 डिवाइड बाय 1000 म्हणजे 1.51 मेट्रिक टन आपल्याला स्टील लागेल. इथं पण लिहून आलं क्वांटिटी रिक्वायर्ड 70 kg पर किलोमीटर. एंटर. स्टीलचा लिहिलं विचारला, कारण स्टीलचा दिलाच नव्हता आपण. एंटर. पहिल्या वेळेस आयटम आला ते आहे साधारण एक आपलं 32 किलोमीटर. एंटर. ते समजा शिरूर वरून येतं. एंटर. लीड सेव्ह केलं. ठीक आहे. क्वांटिटी ऍड. समजलंय. आता तुम्ही सांगा कुठला आयटम पाहायचा. असं सगळ्याच आयटमला येणार. तुम्ही ब्रिक वर्क घेतलं, ब्रिक्स विचारेल. प्लॅस्टर घेतलं, प्लॅस्टर साठी घेतलं तर सिमेंट आणि सँड ऑलरेडी आपण घेतलेला आहे. प्लंबिंग आयटम घेतले त्याला येणार नाही. एक युरिनल उदाहरण म्हणून पाहिजे असेल तर युरिनलचा भाव 41.59. समजा नेक्स्ट आयटम केला मी 41.59. एंटर. तर ग्राउंड फ्लोअरला समजा बसायचं तर एंटर 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 एंटर. एक 12 क्वांटिटी आहे युरिनल्स बसवायची. एंटर. मेंटेनन्सचं काम होतं असं समजा. एंटर एंटर एंटर. रेकॉर्ड ऍड. त्यानं काहीच विचारलं नाही आपल्याला, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही आयटम असेल SSR मधले सगळे आयटम पूर्ण SSR आहे याच्यामध्ये आणि ते सर्व तुम्ही ऍड करून देऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत काही शंका आहे. कोणताही आयटम द्या. मग आता ब्रिक वर्कचा घेतला तर तो आपल्याला सिमेंट सँड विचारणार नाही, फक्त ब्रिक्सचं विचार. कारण सिमेंट सँड ऑलरेडी घेतलेलं आहे. तर एक ट्राय करून बघूया. ब्रिक वर्कचा आयटम आहे 27.01. 27.01. एंटर. 27.01 ला एंटर एंटर. फॉर पार्किंग लॉट. पार्किंग लॉट मध्ये 2 भिंती करायच्यात मला साधारण समजा एक 12 मीटर बाय उंची साधारण फक्त 1 मीटरच आहे आणि थिकनेस मात्र त्याची 9 इंच आहे. एंटर एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल ब्रिक्स. एंटर. ब्रिक्स येतात सगळं माझे 42 किलोमीटर. एंटर. तयार काय समजा चिखली बरोबर. एंटर एंटर
ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुला आलं की वर मी हे क्रश सँड मध्ये करणार आहे, हा, किंवा आर्टिफिशियल सँड मध्ये करणार आहे. तर त्या केसमध्ये जर तुम्हाला हे बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता. म्हणजे हा आयटम आता सिलेक्ट केलेला आहे ना, तर या आयटमला मी इथं SSR पुढे ऑप्शन आहे पहा इथे, याच्यावर क्लिक करणार आणि इथं सँडच्या जागी मी 100%च्या जागी मी इथं दुसरा आयटम सिलेक्ट करतो जो आहे क्रश सँड. समजा मी 100% क्रश सँड वापरणार आहे, किंवा असं वाटलं की मी 50-50% वापरणार आहे, तर तसं केलं तर ते देखील चेंज करून देऊ. पण आपण 100% करूया. ठीक आहे. अपडेट म्हणायचं, तो विचारतो मग आता क्रस्ट चा लीड नाही दिला. ओके. मग आपण कॉन्क्रीटच्या ह्याच्यात पण वाळूच धरली होती बरोबर ना, कारण वाळूचाच आयटम आहे सगळे दिलेले. लीड दिली किलोमीटर, किती किलोमीटर येते, समजा ही पण 18 किलोमीटर येते खडी मशीन चौकातून. ठीक आहे. एंटर. एंटर. ठीक आहे. अपडेट म्हणलं, अपडेट झाला आयटम. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर असं तुम्ही कितीही आयटम ऍड करा. मग आता एवढे 7 आयटम मध्ये पण तुम्हाला बरेचसे आयडिया आलेली आहे. याच्या पुढे मग काय करायचं असतं आपल्याला, इथं रॉयल्टी टेस्ट मध्ये जायचं. रॉयल्टी टेस्ट मध्ये जायचं, ऍड मटेरियल कॉम्पोनंट वर क्लिक करायचं. मटेरियल कॉम्पोनंट ऍड झाले म्हणजे सगळं मटेरियलची त्यांना क्वांटिटी काढून देतो आपल्याला. सेपरेट रॉयल्टी आयटम कॅल्क्युलेट करायचे, तो रॉयल्टी आयटम पण त्याने कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. जे रॉयल्टी मटेरियल कॉम्पोनंट झाला त्याच्यानंतर मग येतं टेस्टिंग चार्जेस. आपल्याला कुठल्या मटेरियलची टेस्टिंग करायची आहे त्याप्रमाणे ते मटेरियल सिलेक्ट करायचं. समजा ब्रिक्सची टेस्ट करायची मला, कुठली टेस्ट करायची ब्रिक्सची, तर ह्या टेस्ट आहेत जे SSR मध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या. पण इथं SSR मध्ये सांगतंय की 50,000 विटेला एक टेस्ट करायची. पण इथं आपल्याला ह्या 2.622 मध्ये तेवढ्या 50,000 विटा होतच नाहीयेत, म्हणून त्याने इथं नंबर ऑफ टेस्ट 0 धरल्या. मग असं कोणतंही असू दे, क्यूबची टेस्ट असू दे तर क्यूबची पाहायची तुम्हाला. तर कॉन्क्रीटची टेस्ट मध्ये गेलो तर आपण कॉन्क्रीटमध्ये आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ क्यूब जाते. तर त्याप्रमाणे 49.6 क्युबिक मीटर आपली क्वांटिटी, त्याप्रमाणे त्यांना आपल्याला नंबर ऑफ टेस्ट 4 सांगितल्या पहा. म्हणजे आपण जे SSR मध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणे. त्याप्रमाणे त्यांना अमाऊंट पण काढली. जी समजा टेस्ट ऍड करायची, ऍड म्हणा. तुम्हाला वाटतं की 4 नाही 6 टेस्ट करायच्या, 6 करा, मॅन्युअली अमाऊंट टाका. तसंही ऑप्शन आहे अवेलेबल. मी याला ऍड म्हणतो. ठीक आहे. अशा कुठल्याही टेस्ट तुम्ही अशा एका एक ऍड करून घ्या. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला रिकॅप शीट मध्ये जायचंय. रिकॅप शीट मध्ये आपल्याला काय ऍड करायचं असतं, GST. मी 18% फॉर GST ऍड केले. त्यानंतर साधारण हे 25 लाखाच्या आतलंच काम होतंय, म्हणून मी काय करतो मग ऍड, किती इन्शुरन्स ऍड करायचा आहे. 25 लाखाच्या आत असल्यावर 1% का अर्धा टक्का. अर्धा टक्का. अर्धा टक्का. 5. एंटर. फॉर इन्शुरन्स. एंटर. ठीक आहे. असे तुम्ही जे काय असतील तुमचे ते पर्सेंटेज ऍड करून घेऊ शकता, तुम्हाला जे हवे ते. त्यानंतर जायचं आपल्याला डायरेक्टली रिपोर्ट्स मध्ये. म्हणजे आपलं पूर्ण हे एस्टिमेट आता तयार झालं. या ठिकाणी तो कव्हर शीट, ऍब्स्ट्रॅक्ट, लीड चार्ट, जनरल रिपोर्ट, मेजरमेंट, क्वेरी चार्ट असे सगळे तो कॅल्क्युलेशन करतो एक्सेल मध्ये. ठीक आहे. स्काडा विचारायचंय का, म्हणजे स्काडा डिडक्ट करायचंय का, तर डिडक्ट करायचं असेल तर डिडक्ट स्काडा म्हणायचं, तो विचारणार नाही आपल्याला प्रत्येक आयटमला. आणि या ठिकाणी मग डायरेक्टली तुम्ही जनरेट रिपोर्ट म्हणलात तर तुम्हाला तो तुमचा एक्सेल मधला रिपोर्ट आता जनरेट करायला चालू करतो. ठीक आहे. तर आपण 1-2 मिनिटांमध्ये आपला हा तयार होऊन जाईल. हा, ठीक आहे. अशा प्रकारे हे इस्टिमेट तयार केलं जातं. याच्या कॉपीज तुम्हाला मिळतील. ठीक आहे. काही एक्सेल फाईल्स त्या ऍपवर पण शेअर केलेल्या असतील. तो प्रिपेअर करतोय चार्ट वगैरे.
तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारू शकता. सॉफ्टवेअरची किंमत ही 10,000 प्लस जीएसटी आहे. 18% जीएसटी राहते. अशाच प्रकारचं शेड्यूल बी तयार करायचं म्हणजे डीटीपी तयार करायचं पण सॉफ्टवेअर आहे, सेपरेट आहे. ते 5,000 प्लस जीएसटी त्याची प्राइस आहे. आणि बिल तयार करायचं असेल तुम्हाला तर तेही सेपरेट आहे. तिन्ही मिळून तुम्ही जर घेणार असाल तर त्यामध्ये डिस्काउंट आहे. असे नाहीतर मग तिन्ही मिळून केलं तर 20,000 प्लस जीएसटी अशी प्राइस होते. तर तुम्ही इन्क्लुडिंग घेणार असाल तर 20,000 इन्क्लुडिंग जीएसटी असे होऊन जातात. म्हणजे वरचे 18% तुम्हाला तो डिस्काउंट भेटतो. तिन्ही घेणार असाल तर मटेरियल कॉम्पोनंट तयार करतोय पहा. लायसन्स कॉपी ही तुमच्याकडे लाईफ टाईम साठी राहते. म्हणजे तुमचं पीसी आहे तोपर्यंत, कारण हे स्टँड अलोन कॉपी आहेत. इन्स्टॉल करून आम्ही दिलं की ते तुम्ही कधीही रन करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला फक्त एसएसआर अपडेट करायचा असेल तसं तुम्ही देखील करू शकता, पण एवढा आयटम तुम्हाला वेळ लागेल तेवढा. त्याच्याऐवजी तो जर करून घेतला तर ते 1,000 ते 1,500 रुपये त्याची कॉस्ट असते. त्याप्रमाणे तुम्हाला ते आम्ही करून देतो. त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करा. एसएसआर अपडेट केला की सॉफ्टवेअर पण अपडेट होऊन जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पण अपडेट येऊन जातं तुम्हाला. तर ही जी कॉपी घेताल ते तुमच्यासाठी नेट लागत नाही याला. डायरेक्टली तुम्ही ऑफलाईन मध्ये आणि एकाच सिस्टीमला राहते. वेगवेगळ्या सिस्टीमला तुम्ही इन्स्टॉल करू शकत नाही. वेगवेगळ्या कॉपी घ्याव्या लागतील तुम्हाला त्यासाठी. ऍबस्ट्रॅक्ट तयार केले पाहताना आणि खूप सोपं काम आहे, एकदम फास्ट मध्ये होऊन जातं. तुम्ही आता बघितलंच आहे सगळं. तर या ठिकाणी पहा हे तयार झालंय. मी याला सेव्ह करतो तुमच्यासाठी. डाउनलोड डॉक्युमेंट्स मिक्सन बिलिंग बॅच. तुमची किती बॅच आहे ही? 17वी बॅच आहे का? बॅच नंबर दिला नाही आपल्याकडे. तुमच्या ऍपमध्ये पण असेल ना? बॅच आहे नंबर. 79. ओके. बॅच 79. ठीक आहे. तर हे तुमचं एस्टिमेट तयार झालंय. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? त्याचा तुम्हाला असं मॅन्युअल तयार करायचं असलं किती वेळ लागला असता? या ठिकाणी पहा हे एस्टिमेट पूर्ण तयार झालंय. मेजरमेंट पहिले शीट तयार करायचं, चेक करायचं. आपण लिहिलंय त्याप्रमाणे आयटम आलेत का पहा, कॅल्क्युलेशन केले का पहा. फिलिंगचं कॅल्क्युलेशन झालंय. क्वांटिटी सेम ॲज आयटम नंबर 1 लिहिली. अच्छा, इथे M10 ग्रेडचं कॉम्प्युटिंग आलं नाही, कारण आपण मॅन्युअली डायरेक्ट टाकलं होतं. तर ते साधारण मला वाटतं तुम्ही इथं बघा, असं जर झालं असेल आणि तुमच्याकडे जर असं काही आलं नाही किंवा मी तुम्हाला दाखवत असताना सिक्वेन्स मध्ये मागे पुढे झालं असेल तर इथं पहा हे रिकॅप शीट मध्ये याची अमाऊंट इथे आली आली आपल्याला 545 ती, पण मग अशी तिथं त्याने ऍड केली होती. तर तुम्ही डायरेक्टली जर इथं चेंज केलं तर ते सगळ्या ठिकाणी म्हणजे रॉयल्टी पासून सगळ्याच ठिकाणी मटेरियल कॉम्पाऊंड मध्ये सुद्धा तो चेंज करून घेईल. तर मला वाटलं की ठीक आहे, इथं 18 क्युबिक मीटर मी डायरेक्टली ऍड केली तर देखील तो तिकडे तुम्हाला अमाऊंट बदलून देईल. ठीक आहे. जर मला आता हेच एस्टिमेट म्हणजे किती रुपयात झालं, 8 लाख रुपयात झालं, मला हे 10 लाख रुपयापर्यंत करायचं तर मी डायरेक्टली काय करू शकतो, एकदा चेक करतो मेजरमेंट अजून काय राहिलंय का. यानंतर हा याने फुटिंग्स M20 ग्रेडचं स्लॅब्स होतं पहा, 12 बाय 12 बाय 0.15 होता. ते स्टीलची क्वांटिटी आली नाही, कारण तुम्हाला सांगत असताना मी तर मागे पुढे झाला तो फ्लो सिक्वेन्स. तर इज इक्वल टू मी डायरेक्टली इथं देखील करू शकतो, इंटू
70 kg डिवायडेड बाय 1000 म्हणजे 1.51 मेट्रिक टन आलं. એટલે तुम्ही रिकॅप मध्ये जाऊन पाहिलं तरी 974 अमाऊंट झाले का. परत एकदा मी एमटीएस मध्ये येऊन पाहू काय हे झालंय का. ग्लेस हे आलं, अर्धनवेअर युरिनल्स आले, त्याच्यानंतर ब्रिकवर्क आलं, त्यानंतर रॉयल्टी चार्ज आले, टेस्टिंग चार्जेस आले. याचं तुम्ही रेट सर्व प्रकारचे separate केले. एक पर टक्का पहा, लेबरचे डिडक्ट करायचा, 4% ऍड करायचे, परत लेबरचे डिडक्ट. मग इथे तुम्ही M10 ग्रेडच्या ह्याचे पाहिलं तरी सुद्धा त्यांना कॅल्क्युलेट केले सगळे. M20 ग्रेडचे केले, स्टीलचे केले रेट अनालिसिस, अर्धनवेअरचं युरिनल बसवायचं केलं, सेकंड क्लास ब्रिक वर्कचं केलं, लीड चार्ट सर्व तयार केला पहा, क्वेरी चार्ट तयार केला, तुमचं मटेरियल कसं कसं येणार आहे त्याचा, मटेरियल सर्व तुम्हाला किती लागणार आहे टोटल सगळं मटेरियल कॅल्क्युलेट करून दिलं, सिमेंट किती लागणार आहे, सँड, फ्रेश मेटल, स्टील, ब्रिक्स, ते कॅल्क्युलेट करून दिले काय. टेस्टचा रिपोर्ट बनवला आपण सांगितल्याप्रमाणे, रॉयल्टीचे कॅल्क्युलेशन केले त्याने पहा सगळे. हम्म? आपण पहा ब्रिक वर्क मध्ये क्रश सँड केली त्यामुळे त्यांना इथं रॉयल्टी मध्ये क्रश सँड वापरली तिकडं आपण, म्हणून रॉयल्टी मध्ये धरलं नाही त्यांना ब्रिक वर्क. मटेरियल समरी केली सगळी, प्लॅन तर मात्र तुम्हाला टाकायचा. हं? मग या सगळ्याचं ऍबस्ट्रॅक्ट शीट तयार केलं. ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये सगळे लिंकिंग करून आलेल्या असतात गोष्टी, मेजरमेंट वरून मेजरमेंट, रेट हा रेट अनालिसिस वरून. बरोबर. आपण जे पहा जे काही चेंजेस केले ते सगळे इथं रिफ्लेक्ट होतात लगेच, ते सगळं लिंक केलेलं आहे त्यामुळे. निधी कॅप शीट बनलं तुमचं 974,713 रुपयाचं. मग मला जर वाटलं की आता इथं अजून मॅन्युअली एक आयटम ऍड करावा, मी मॅन्युअली करू शकतो, किंवा तुम्हाला वाटलं की मेजरमेंट मध्ये जाऊन थोडेसे चेंजेस करून मला ते 10 लाखाचं पूर्ण करायचं, तर मी पॉईंट समजा आपण .15 म्हणजे 6 इंची स्लॅब घेतली तर 7 इंची घेतलं तर पॉईंट किती येईल आपला तो 7 इंची म्हणलं. हं? 7 इंची म्हणजे किती हे झालं, थिकनेस झाली. थोडा फास्ट सांगा. 17.5 सेंटीमीटर. .175 बरोबर. कसे केले तर 1 इंच म्हणजे साधारण आपला 25 mm चा 1 इंच आहे, हा पॉईंट हा. ह्याचा हो. 0 बरोबर ना. त्याप्रमाणे मग आता हे तुम्ही इथं बदललं .175 इकडे चेंज झालं का. मग पाहूया कॅपशीट होते बरोबर 10 लाख 17 रुपये आहे मग. म्हणजे 1 इंच थिकनेस वाढवली तरी ते का परवडणार नाहीये. परत कंट्रोल झेड केलं. मी या ठिकाणी मग दुसरीकडे कुठं हे करता येते का, चला 70 किलोच्या ऐवजी मी ते आज हे 80 किलो केला. तर किती फरक पडतोय, 9,99,000 परफेक्ट. हा मग मी या ठिकाणी मेजरमेंट शीट मध्ये इथं क्वांटिटी 80 किलो असले होतो, म्हणजे त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलेले. ठीक आहे, झालं तुमचं रिकॅप शीट पण तयार झालं. रिपोर्ट तुम्हाला मॅन्युअली लिहायचा तेवढा फक्त लिहायचा आहे. टेस्ट शीट तुमचं नंतर मॅन्युअली लिहितात, सगळ्या अमाऊंट वगैरे तर आल्या त्यात, आणि कव्हर शीट पण तयार झालं. ठीक आहे 9,99,000. असंच तुम्हाला याचं करायचं असेल, प्रायव्हेट मधलं एस्टिमेट करायचं असेल, बंगलोचं करायचं असेल, तर पुढच्या व्यक्तीला तुम्हाला बँकसाठी द्यायचं आहे आणि मटेरियल कॉम्पोनंट पण काढून द्यायचं, त्याला किती मटेरियल लागेल हा, तर ते पण करू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा आयटम ऍड करता येतात त्यामध्ये. तुमचा SSR बनवता येईल, म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या प्रमाणे तुम्हाला मटेरियलचे कॉम्पोनंट करायचे आहेत प्रॅक्टिकली वेगळ्या काही प्रपोर्शनचे. तुम्हाला इथं तुमचा कंपनीचा फोटो वगैरे म्हणजे लोगो वगैरे लावून हवा आहे बँक लोनला देण्यासाठी, तर ते सगळे फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, चालेल मग हो काही सर. शंका आहेत. सर एक प्रश्न होता की आता एखादा आयटम आपण एस्टिमेशन बनवतोय तर मग, आणि SSR आपण BWD चा वापरतोय नाही का. हो. आणि
एखादा आयटम तो त्यामध्ये नाही आणि आपण एमजेपीच्या SSR मधून घेऊ शकतो का? हो, घेऊ शकता ना. करतात. असतं एस्टिमेट वगैरे. हं? घेऊ शकता, कारण मिक्स असू शकतं ना, काही आयटम जे इथं इकडं नाही तिकडे घेऊ शकता तुम्ही. एक्स्ट्रा आयटम ऍड करू शकता. ठीक आहे. सॉफ्टवेअर मध्ये पण ऍड करता येतं तसं. हा? ठीक आहे ओके मग. सर. येस, थँक्यू. आपण उद्या मग प्रवेश सर, मला तर तुमचं बीटीमन रोड त्यांना घ्या म्हणलं होतं एक एस्टिमेट. तर ते घेतील मग. हां. तुमचा काही लॅपटॉप खराब झाला होता आणि पडला तो. ठीक आहे. चलो. येस, थँक्यू. हे दोन केले काय? सिद्धार्थ, येस सर. एस्टिमेट बनवायला चालू केलं का नाही? हो, चालू केलंय सर. चालू केलं ना? हो. येस, थँक्यू. क्षितिज, निखिल. थँक्यू सर.